Maths Part 2, Chapter 2, Pythagoras Theorem. Problem Sheet 2. यामधील गणित नंबर जे काही 3 आहे. क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल RST, angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12 centimeter. Then find the RS and ST. आपण आता सुरुवातीला ट्रायंगल काढू, राईट अँगल ट्रायंगल, आणि इट इज 90 डिग्री ॲट यस पॉईंट. यस बिंदू ह्या त्रिकोणाचा यस शिरोबिंदू जो आहे 90 डिग्री. RST, angle S is 90 degree, angle T 30 degree, आणि RT is equal to 12 cm. आता त्रिकोण जो आहे 90 अंशात समोरील बाजू म्हणजे कर्ण इथे दिलेला आहे 12 सेंटीमीटर. कोण T 30 अंश, कोण S 90 डिग्री. आता इन ट्रायंगल RST, अँगल RST प्लस अँगल ST R प्लस अँगल R, अँगल SRT इज इक्वल टू 180 डिग्री. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बेरजेचा जो काही गुणधर्म आहे, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही मापांची जी काही बेरीज येते 180 येते. आता RSTचं माप जे दिलेलं आहे 90 अंश अधिक कोण STR 30 अधिक एक कोण SRT इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल SRT इज इक्वल टू 180. आता 90 आणि 20 1930ची 120 बेरीज होईल. 90 अधिक 30 बरोबर 120 अंश. अँगल SRT बरोबर 180. आता 120 राईट साईडला पाठवला असता इकडं मायनस होतं, म्हणजे अँगल SRT इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणून जो हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल RST इज ए 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. त्रिकोण जो RST आहे हा 30 60 90 मापाचा त्रिकोण आहे. आता 30 60 90 मापाचा त्रिकोण यामध्ये RS ही जे आहे RS ही 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू. 30 60 90 अंशाचा त्रिकोण जर असेल तर बेसिक कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं ती बाजू 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, किंवा जर त्रिकोण 30 60 90 मापाचा असेल. आता RS इज इक्वल टू 1/2 RT.
कारण काय, साईड अपोजिट टू, साईड अपोजिट टू 30 डिग्री. आता 1/2 आर टीचं माप किती दिलेलं आहे इथं, 12 सेंटीमीटर. आता 12/2 किती आले, 6. म्हणजे आर एस बरोबर 6 आले, 6 सेंटीमीटर. दुसरं त्याचप्रमाणे एस टी, ही जी बाजू एस टी, आपणाला एस आर टीचं माप इथं मिळालं की 60. आता 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू जी एस टी जे, याचंही सूत्र तुम्हाला सांगितलेलं होतं, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. 90 अंशासमोरील जी काय बाजू आहे आर टी, बा √3/2 इंटू आर टीचं मेजर पण 12 दिलेलं आहे. आर टी आपणाला इथे किती दिलेलं आहे, 12. आता बेसक 12, म्हणजे आपणाला उत्तर इथं जे मिळतं वर्गमुळात 3 गुणिले 6 म्हणजे 6√3 सेंटीमीटर. हे आन्सर जे आहे ते दोन्हीच्या काय बाजू, 30 अंशाच्या कोनासमोरीलची काय बाजू आहे एस आर किंवा आर एस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू 6 सेंटीमीटर येते. आणि एस टी ही 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू 6√3 येते. म्हणजे इथं आपण बाजूंची मापं काढत असताना 30, 60, 90 अंशाच्या त्रिकोणाचा गुणधर्म विचारात घेतला. क्वेश्चन 4, फाइंड द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. हा आयत दिलेला आहे. आयताची लांबी 16 सेंटीमीटर दिलेले, एरिया जो आहे 192 सेंटीमीटर, क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ 192 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेले आहे. आणि आपल्याला याचा कर्ण शोधायचा आहे, एसी कर्ण इथं शोधायचं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. आता इथं जे एल इज इक्वल टू 16 सेंटीमीटर, 10 एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. आता याचा जो फॉर्म्युला जो आहे पहा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी, लांबी गुणिले रुंदी. एल आपणाला इथं 16 दिलेलं आहे, बी फाइंड करायचे आणि एरिया 192 डिवायडेड 16 इज इक्वल बी. 16 इंटू बी, उजव्या साईडला जे 16 होते डाव्या बाजूला पाठवलं असताना 192ला ते भागिले झालं. आता 192 भागिले 16 ना, पहिल्यांदा 16 एके 16, 1चा भाग लागतो. 19मधून 16 वजा केले 3, 32, 16 दुनी 32 बी. म्हणजे आयताची रुंदी जी आहे ही 12 सेंटीमीटर आली. आपल्याला ए बी बरोबर 12 सेंटीमीटर मिळाले. आता त्रिकोण ए बी जो आहे
हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हाच आहे. सो बाय यूजिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरममध्ये आपण काय तो कर्णाचा वर्ग बरोबर AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB आहे 12 स्क्वेअर, हां BC 16. आता मला 12चा स्क्वेअर माहिती आहे 144. 16 स्क्वेअर इज 256. आता या दोन्हीची सम 144 अधिक 256 बरोबर 0 5 6 4 10 0 ह्याच्याला 1 3 1 4 400 म्हणजे AC वर्ग AC वर्ग बरोबर 400. आता दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतला असा AC इज इक्वल टू 20. काय केलं आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड. आता दोन्ही बाजूंची आपण इथं वर्गमुळे घेतली, त्यामुळे आता इथं आपणाला जे उत्तर मिळाले जे आहे डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. म्हणजे आयताचा कर्ण जो आहे हा आयताचा कर्ण 20 सेंटीमीटर आपल्याला मिळाला. तो म्हणजे पहिल्यांदा सूत्र आपण इथं वापरलं. आयताचे क्षेत्र बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल. इथे L दिलेले होतं आणि एरिया दिलेला आहे, त्यावर B फाइंड केला. आयताची रुंदी 12 सेंटीमीटर आपल्याला मिळाली. आता अँगल B 90 डिग्री. त्रिकोण ABC हा 90 अंशाचा इरकी त्रिकोण ABC हा 90 अंश म्हणून पायथागोरस सूत्रानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण कर्णाचा वर्ग बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग यानुसार आपण कर्ण AC हा AC बरोबर 20 सेंटीमीटर हा शोधला. ट्रायंगल ABC इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इज इक्विलॅटरल हा ABC त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात. AB बरोबर BC बरोबर AC. आता ही जी हाईट आहे हाईट AD here height AD is equal to √3 सेंटीमीटर. आता अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल हा जो पूर्ण आहे अँगल A इज इक्वल टू 60 डिग्री. कारण का अँगल ऑफ ए इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोणाचे कर्ण समभुज त्रिकोणाचं जे कोन आहेत
हे 60 अंशाचे असतात. अँगल ऑफ ए इक्विलॅटरल ट्रँगल. म्हणजे ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे. सर्व बाजू याच्या समान, ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. त्यामुळे याचे सर्व कोणही एकरूप असतात. आणि तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 येते आपल्याला माहिती आहे. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180. आणि हे सर्व कोण एकरूप, म्हणजे 60 60 60 बा तिन्ही कोण 60, म्हणजे बेरीज त्यांची 180 होईल. म्हणजे कोण बी बरोबर 60, सी बरोबर 60. आता त्रिकोण आपण ए डी बी जर घेतला बा, इन ट्रँगल ए डी बी बा, ट्रँगल ए डी बी अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री आहे दिलेला. अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री. राहिला कोण कोणता आहे तर हा राहतो बी ए डी. अँगल बी ए डी इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180. या गुणधर्मानुसार आपणाला हा कोन इथं 30 डिग्री मिळतो. म्हणजे इथं हा जो रिमेनिंग अँगल ऑफ ए ट्रँगल त्रिकोणाचा जो राहिलेला कोन जो आहे हा कोन आपल्याला 30 अंशाचा मिळतो. म्हणजे त्रिकोण ए डी बी जो आहे हा 30 60 90 अंशाचा त्रिकोण आहे. सो ट्रँगल ए डी बी इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. आता 30 60 90 मापाचा जर त्रिकोण असेल, आपण बेसिक रचनेमध्ये पाहिले 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू, म्हणजे इथं बाजू कोणती आहे ईडी, 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्ण गुणिले वर्गमुळात 3/2 हायपोटेन्यूस इंटू √3/2 या प्रमाणात असते. आता इथे आपल्याला 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू दिलेली आहे. आता याचं सूत्र लिहू. 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू जी आहे ए डी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूस. √3/2 इंटू हायपोटेन्यूस इथं जो आहे ए बी आणि एडीचं मेजरमेंट इथं दिलेलं आहे √3. √3 इंटू आता राईट साईडला √3/2 जे आहे √3 इंटू 2/√3 इज इक्वल टू ए बी. आता इथे क्रॉस इथे डिवाइड करून टाका आपलं बा. इथं √3 1चा √3 1चा राहिले किती राहिले 2 इज इक्वल टू ए बी. म्हणजे इक्विलॅटरल ट्रँगल जो आहे याची साईड आपल्याला 2 सेंटीमीटर इथे मिळाली.
आता पेरीमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वल टू साइड इंटू 3 किंवा 3 इंटू साइड. पेरीमीटर ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू 3 इंटू साइड. साइड आपल्याला मिळाली 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 3 2 जार 6 सेंटीमीटर. हां, आता आन्सर साइड ऑफ equilateral triangle is 2 centimeter and perimeter and equilateral triangle is 6 centimeter.